हॅलो एव्हरीवन, मी पायल सावंत. माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग आहे आमच्या देवी आगमनाचा. आम्ही काल रात्रीच देवी आणली, कारण आम्ही कळव्यावरून देवी आणतो आणि कळव्यावरून टेंबी नाक्याची पण देवी येते. जे ठाण्यात राहतात त्यांना माहीतच असेल की कळव्यावरून टेंबी नाक्याची पण देवी येते. त्यामुळे मग जेवढे पण बाकीचे मंडळ असतात त्यांना आदल्या रात्रीच आणावी लागते, कारण तो रोड पूर्ण जाम असतो, फुल ट्रॅफिक असते तिथे, पूर्ण बंदच असतो म्हणजे म्हणायला गेलं तर असं. त्यामुळे मग रात्रीच आणावी लागते देवी. मग आम्ही रात्री आणली देवी आणि तिकडे पप्पांच्या फ्रेंडचं एक ऑफिस आहे, तिथे ठेवली आहे देवीला. आणि मग आता आगमन सोहळा आहे आमच्या देवीचा आणि खूप जास्त पाऊस पडतोय. खूप, काल पण खूप पाऊस होता. तर लेट्स सी, बघूया कसं होतं आहे देवीचं आगमन. पाऊस खूप पडतोय, त्यात आज व्हाईट कलर आहे आणि सगळेजण व्हाईट साडी, व्हाईट ड्रेस, झेपट काय असेल ते घालणार, सगळ्यांचं खराब होणार आहे. तर बघूया, प्लीज पाऊस थांबला पाहिजे. इंट्रो द्या. आम्ही आता चाललोय देवी आणायला आणि इथे तयारी चालू आहे. मस्त लाईटिंग लावली आहे. वैशू आणि आरुष आणि हेतू तिकडे बसलाय. हेतूचं लक्ष नाही, तर ब्लॉग करतोय समजल्यावर ती लगेच धावत धावत आला. ब्लॉग मध्ये लगेच यायचं असतं ना तुला? अरे हा, तुम्ही दोघं मॅचिंग आहे. थोडं पॅन्ट वेगळी आहे. गाडीमधून चालल्यात आणि पप्पा बोलतील की मला भिजवत घेऊन चालल्यात. आणि इथे वैशू काय पिते? माझा. सगळे वाट बघतायत. आता आम्ही निघू. अगरबत्ती ते माती लावली तिथे ना सध्या. हे बरं झालं का? अंदर कलर मारलाय का? राहू दे हा राहू दे. आपण ते उरावर बसलं होतं ना, बोलू ना, हळून देत नाही. श्रीफल दे, श्रीफल. व्हिडिओ जय अंबे, जय भवानी, जय अंबे, जय भवानी, जय अंबे, बोला श्री अंबे माता की जय. जय भवानी. आपण बसतो आधी पण बसतो आपण बसत बघा. आम्ही गाडीतून आलो त्यामुळे आम्ही लवकर पोचलोय. आम्ही 3 जण आणि हेतू राहिलाय मागे. आता हेतू ब्लॉग बघेल तेव्हा बोल, अरे तुम्ही नको गाडीने गेले, मला नाही घेऊन गेले तुम्ही. काय माहित नाही आम्ही दिसतोय का नाही. आम्ही दिसतोय काका? दिसतोय ना? हा, काका पण येते आमच्यासोबत. काका दिसतोय का नाही माहित नाही. आले आता, आले सगळे. आता आमची देवी आली. घसा कुठे गेला तुझा आवाज? जय जय अंबे, जय अंबे.
लॉक नसेल तर काय ना पुढे घे ना तर आता आम्ही रेडी झालो आहे आणि आम्ही जाणार आहोत देवी आगमनाला. तर आमच्या देवी म्हणजे देवी बसवतो ना आम्ही, त्याच्या मागे अशी जास्त काही मोठी हिस्ट्री नाही आहे, पण छोटीशी हिस्ट्री आहे. ती मी तुम्हाला सांगेन आणि माझ्या पप्पांना पण मी सांगायला सांगेन, कारण माझ्यापेक्षा जास्त चांगलं ते सांगतील, कारण मला एवढं काही जास्त माहीत नाही आहे. पप्पांना जास्त माहिती आहे, कारण पप्पा लहान होते, तरी कितवीला असतील ग अंदाजे, 9वीला वगैरे असतील ना, 9वी 10वीला वगैरे. हां, तेव्हा पप्पा आमचं बैठं घर होतं, म्हणजे जिथे आमची बिल्डिंग आहे ना आता, तिथे आमचं बैठं घर होतं पूर्ण त्या बिल्डिंगच्या जागेमध्ये. तर बाहेर अशी पडवीची जागा होती, तिकडे पप्पा म्हणजे असं किल्ला बनवायचे, दिवाळीला जसा किल्ला बनवतात ना तसा किल्ला बनवायचे आणि देवीची छोटी मूर्ती आणून तिथे बसवायचे पप्पा. असे 2-3 त्यांचे लहानपणीचे जे मित्र होते ते पप्पा असं मिळून बसवायचे. आणि तेव्हा आनंद दिघे साहेब यायचे, पप्पांना म्हणजे खूप आनंद व्हायचा की दिघे साहेब येत आहेत, मदत करतायत असं. तर आणि रात्रीचा पहारा द्यायला वगैरे माझे आजोबा असायचे, मग ते रात्रीचा पहारा द्यायचे, रात्रभर जागरण करायचे असं. म्हणजे पप्पा माझे लहान असल्यापासून देवीची स्थापना करतायत. आणि आता किती का आपल्या देवीला 37 वगैरे वर्ष झाले असतील, हे 37वे वर्ष असावं असं मला वाटतंय. बघू, मी पप्पांना विचारते. पप्पांना पण तुम्हाला थोडीशी इन्फॉर्मेशन द्यायला सांगते की म्हणजे कसं काय करत आलेत ते आत्तापर्यंत. तर आम्ही आता निघतोय. आम्ही दोघींनी असे व्हाईट ड्रेस घातलेत आणि मम्मीने मोती कलरची साडी नेसली. मम्मी गेली ऑलरेडी, कारण आमच्या जुन्या घरी घट बसवायचे. तर मम्मी पप्पा तिकडे गेलेत आणि आम्ही दोघी पण आता निघू. आणि पाऊस थांबलाय, खूप बरं वाटतंय पाऊस थांबलाय. तर आता आगमन छान होईल आमच्या देवीचं. तर चला तिकडे जाऊन भेटूया. तोपर्यंत बाय.
भवानी जय अंबे जय भवानी जय अंबे बोलो श्री अंबे माता की जय जय भवानी जय अंबे जय भवानी जय अंबे जय भवानी जय अंबे ये बाहेर बाहेर दोघींनी बस मग परत 5 जणी जय भवानी जय अंबे जय भवानी जय अंबे बोलो श्री अंबे माता की जय जय भवानी जय अंबे जय भवानी जय अंबे अंबे माता की जय अंबे माता की जय जय भवानी जय अंबे जय भवानी जय अंबे इकडे येतेस नाही नाही हे पण लागतं ह्याच्यात पण लाईट असेल ना हा नारसिंहाय नमः अच्युताय नमः नमः धीमहि यो नः प्रचोदयात् आपो ज्योती ब्रह्मभूरसोमृतम् बोटानं तुमच्या डोळ्यांना लावून द्या नेत्रस्पर्शनं समर्पयामि आता ओम आणि तिथे 2 नारळ ठेवलेत बघून हा त्या दोन्ही नारळावर लाव ते तुमची कुलदेवता आणि तुमची ग्रामदेवता अशी ओम कुलदेवताय नमो नमः ग्रामदेवताय नमो नमः पावस्वं समर्पयामि माल्यादीनि सुगन्धीनि मालत्यानि समर्पयेत मह्यारतानि पूजार्थं पुष्पाणिं प्रतिकृतां हातामध्ये फुलं घे पहिले तुम्ही त्या दोन्ही फुलांवर हळद कुंकू घाला आणि ते फुलं त्या नारळावर ठेवून द्या यजमानस्य कुलदेवता ग्रामदेवता स्थलकालपुरुषादिदेवताभ्यो नमो नमः पुष्पम् अर्पयामि ओम आता नाव घे पंचामृत तर खूप दिवस झाले देवी आगमनाचा ब्लॉग अपलोड करायचा राहून जातोय आणि आज नेमका आलाय दसरा. मागे तुम्ही बघत असाल दसऱ्याची पूजाची तयारी चालू आहे, वैशू करते. तर दसऱ्याचा पण ब्लॉग येईलच, पण आज मी देवी आगमनाचा ब्लॉग पोस्ट करते कारण पप्पांना वेळच नाही मिळत आहे. मी सांगितलं होतं ना की पप्पा सांगतील कशी देवी बसवली काय वगैरे ते सगळं, पण पप्पांना टाईमच नाही मिळत आहे. पप्पा कंटिन्यू तिकडेच असतात. गोंधळाच्या ब्लॉगचं सांग. आणि गोंधळाच्या ब्लॉगचं तर एकदम कहरच झाला आहे. वैशूचा आम्ही न्यू फोन घेतला, त्या दिवशीच गोंधळ होता, तर आम्ही स्टार्ट केला तो ब्लॉग. आणि फोन अपडेट वगैरे काहीच केला नव्हता, तिचा डेटा ट्रान्सफर पण नव्हता झाला. आणि नंतर आम्हाला काही कळलंच नाही. आम्ही विचार केला ठीक आहे चल आपण करूया आता डेटा ट्रान्सफर, आणि डेटा ट्रान्सफर केला. त्याच्यानंतर आम्ही चेक करतो ब्लॉग एडिट करण्यासाठी, पण तो ब्लॉगच नव्हता फोनमध्ये कारण अपडेट झाला फोन, डेटा ट्रान्सफर झाला, त्यामुळे सगळं उडालं.
त्यामुळे ठीक आहे, एक ब्लॉग गेला, कारण तो ब्लॉग खूप मस्त होता. ठीक आहे, मी हा ब्लॉग आता पोस्ट करते. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा.